बातमी परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांची 7,000पेक्षा जास्त चालक हे मराठीची परीक्षा नापास झालेत। मराठी न शिकलेल्या या परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे। त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे पाहूयात या खास रिपोर्टमधून। मराठी शिकण्याची अंतिम मुदत संपली। $7,750 रिक्षावाल्यांचं लायसन्स जाणार। मराठीच्या परीक्षेत भैया नापास। महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी राज्य सरकारनं सक्ती केलेल्या मराठी भाषा शिकण्याच्या प्रशिक्षणाची आणि परीक्षेची अंतिम मुदत आता उलटून गेली आहे। आरटीओ आणि साहित्यिक संस्थांच्या सहकार्यानं राबवलेल्या या विशेष मोहिमेत लाखो चालकांनी सहभाग घेतला असला तरी 7,750 अमराठी चालक मराठीच्या परीक्षेत नापास झाले। त्यामुळे अमराठी चालकांसमोरील अडचणी वाढल्या असून प्रशासनाकडून आता कठोर कारवाईची शक्यता वर्तवली जाते। मराठी शिकण्याच्या मोहिमेत किती अमराठी चालक पास झाले आणि किती नापास झाले पाहूया। एकूण 1,70,000 अर्ज आले, त्यापैकी 1,40,000 चालक पास झाले, तर 7,750 चालक नापास झाले। प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेतील चालक 17,427 इतके आहेत। यातील नापास चालकांना पुन्हा प्रशिक्षण दिलं जाणार आहे। दरम्यान अमराठी भाषक रिक्षा चालकांसाठी मराठी माझी या अभियानाचा सांगता समारंभ ठाण्यात नुकताच पार पडला। या कार्यक्रमामुळे साम टीव्हीच्या प्रतिनिधींशी रिक्षा चालकांनी कसा मराठीत संवाद साधलाय पहा। तुम्ही शिकलात मराठी? बोलतोय मराठी मराठी पब्लिक नाही बोलत। काय काका तुम्हाला गाडी खाली आहे? हो खाली आहे। पण तुम्हाला येतं मराठी आता? हां मला मराठी येते, आम्ही मराठी बोलू शकतो। हां मला 35 वर्ष झाली मुंबईला राहायला, आम्ही मराठी नीट बोलतो। मला येते आजपर्यंत नाही आलोय, 40 वर्ष झाले इथे सर राहून। मराठी नाही बोलणार तर कोणी बोलणार? दुसरीकडे जे अमराठी चालक मराठीच्या परीक्षेत नापास झालेत त्यांच्यावर भविष्यात कारवाई होऊ शकते। या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणाले ऐका। तुम्हाला जर पकडण्यात आलं, तुम्हाला मराठीचं ज्ञान नसेल, हिंदी जर पूर्णतः तुम्ही बोलत असाल आणि मराठी बोलत नसाल तर तुम्हाला 30 दिवसाची मुदत देण्यात येईल। 30 दिवसामध्ये जर तुम्ही मराठी शिकलात तर तुमचं लायसन्स 3 महिन्याकरता निलंबित करणं जे कायद्यामध्ये आहे ते केलं जाणार नाही, परंतु तुम्ही नाही शिकलात तर ते निलंबित करण्यात येईल। 3 महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही जर शिकू शकला नाहीत तर मग मात्र तुमचं लायसन्स रद्द करण्यात येईल। किंबहुना तुम्ही परमिटसाठी जेव्हा आमच्याकडे याल तेव्हा परमिट घेत असताना सुद्धा आम्ही तुमचं मराठीचं ज्ञान बघू आणि त्यानंतरही तुम्हाला मराठी नाही आलं तर मात्र आम्हाला परमिट सुद्धा रद्द करावं लागेल। आता मराठी शिकण्याची अंतिम मुदत संपल्यामुळे मराठी न येणाऱ्या आणि परीक्षा न दिलेल्या चालकांवर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे। प्रशासनानं यापूर्वीच मूलभूत मराठीचं ज्ञान अनिवार्य केलं होतं, त्यामुळे आता मराठी न बोलणाऱ्या किंवा परवाना अटींचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। तसंच कारवाईनंतर 3 महिन्यात मराठी न शिकल्यास चालकाचं लायसन्स आणि परमिट रद्द होणार आहे। मात्र याची तंतोतंत अंमलबजावणी होते का हे पाहणं महत्वाचं आहे। सूरज मसूरकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।